तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओ बनवून राहिलो ब्लिंकिटवर. ब्लिंकिटमध्ये कामाला जाऊन राहिलो आहे आपण. तर आपला हा सेकंड व्हिडिओ आहे. आपण पहिला व्हिडिओ जे आहे तो हिंदी शब्दामध्ये बोललो होतो. आता आपण हा मराठी ब्लॉग बनवून राहिलो आहे. तर भावांनो, यार सकाळी सकाळी 4 वाजता उठून आपल्याला पहिलं स्वयंपाक करावं लागलं. हो, मी तुम्हाला काही व्हिडिओ याच्यामध्ये दाखवून देणार. हो, आपल्याला सकाळी 4 वाजता उठावं लागला आणि 4 वाजता उठून आपल्याला भाजी भात वगैरे सर्व डब्बा बनवून त्याच्यानंतर मग आपली तयारी करून आता आपण करीबन 7 वाजले आहे. 7 वाजता आपण जाऊन राहिलो आपल्या ब्लिंकिटच्या कामावर. भाऊ 4 वाजता उठून. तर भावा, जीवनाची खरी मजा जी असते ना, ते खरंच वेगळीच असते. माणसाले ना कितीही जीवनभर कष्ट 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 कष्ट. तर भाऊ, आपल्याला सकाळी उठून काम करावं लागते आणि आता सकाळी आपल्याला यासाठी, कारण की सकाळी ऑर्डर जास्त राहतात. सकाळी मुलं कमी येतात, त्यामुळे आपल्याला सकाळी जावं लागते, कारण की आपल्याला ऑर्डर मिळाले पाहिजे आणि आपले काहीतरी पैसे बनले पाहिजे. भावा, आपण आता जात आहो, पण आपले पैसे बनतील नाही बनतील, किती अर्निंग होतील, ते सर्व आपण तुम्हाला सांगू. मित्रांनो, यार लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जो व्हिडिओला, आणि व्हिडिओ सोडून जा नको, कारण की जीवनाची जी खरी परिस्थिती आहे जी आपली, ते आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. ब्लिंकिटच्या माध्यमातून आपल्याला किती पैसे मिळतात. जसं की आपल्याला एक ऑर्डर दिला की आपल्याला 25 रुपये, 30 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असे मिळतात, आणि आपल्याला किती 5व्या मजली चढावं लागते. कधी लिफ्ट राहते, कधी नाही राहत. तर भावा, आज पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला सोडून जा नको. तुम्हाला पूर्ण कसं ऑर्डर मारते, काय ऑर्डर मारतात आणि किती समस्या येतात. ब्लिंकिट हे काम करणं सोपं नाही. सोपं तर आहे, पण एवढं काम आहे की यार, काय 10 रुपयासाठी एवढी बिल्डिंग करून राहिलो, काय 10 रुपये 15 रुपये 20 रुपयासाठी साला इतक्या दूर, आणि एवढी चिडचिडपणा, आणि काय तरी पण करावं लागते भावा. मजबुरी आहे. आता बघा ना, सकाळी उठून स्वयंपाक बनवून मला 4 वाजता उठून सर्व करून आता मी सकाळीच जाऊन राहिलो. किती म्हणजे काय, झोप बराबर झाली नाही आणि 12 घंटे मला कंटिन्यू गाडी चालवावं लागेल. यार, जीवनात स्ट्रगल तर करावंच लागणार आहे. मित्रांनो, जसं माझ्यासोबत ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी तुमच्यासोबत पण होऊ शकतात, आहे की नाही? कारण की तुम्ही पण माझ्यासारखेच आहात. एकदम रईस तर नसालच, कारण की व्हिडिओ पाहत आहे तर माझ्यासारखे गरीबच असणार. 500 न 600 रुपये कमवासाठी करीबन आपल्याला 12 घंटे काम करावं लागते, तेव्हा कुठं पैसे बनते. ही खरी गोष्ट आहे मित्रांनो. काही पैसे बनत नाही ब्लिंकिटमध्ये. 12-13 घंटे आपण काम करू तेव्हा आपले पैसे बनतील, नाही तर काय बनणार नाही मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये बी देवाचं नसीब समजून घ्यावं आपलं, की मोठे ऑर्डर लागले, लंबे ऑर्डर लागले, कारण की तिथं 50 न 60 मुलं तसे बसूनच राहतात. मग तिथं स्कॅन केल्यानंतर जेव्हा ते 50 मुलं किंवा 40 मुलं असतील, त्यांचे अगर स्कॅन झाल्यानंतर आपल्याला ऑर्डर लागतील. अगर आपण पहिलं स्कॅन करेल तर आपल्याला ऑर्डर लागणार. तर भावा, अशी समस्या ब्लिंकिटमध्ये आहे, झोमॅटोमध्ये आहे, स्विगीमध्ये आहे. खूप कॉम्पिटिशन आहे. चंद्रपूरचा एरिया आहे आणि चंद्रपूरमध्ये मी काम करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला इथं स्टॉप करतो मी, आणि आपण भेटूया आता स्टोअरमध्ये. तर हॅलो भावा, आपण ह्या ब्लिंकिट स्टोअरमध्ये आपण आलेलो आहोत, आणि आता आपण गिग बुक करून राहिलो आहे. मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता. आपण 5 वाजेपर्यंत करू गिग बुक. आपले 9 घंटे होऊन जातील. त्याच्यानंतर मग आपण पाहू. पाणी राहिला तर मुश्किल आहे, पण पाहू रात्री 9-10 वाजेवर. तर गिग बुक झाले आहे आपले. आता आपण नाही की ऑनलाईन येऊ, स्कॅन करून टाकू. पहा, तर स्कॅन करणं जरुरी आहे. तर आपण हा स्कॅन केला. अरे, ड्रॉप झोन लागलेलाच आहे इथे, बघू शकता. एक ड्रॉप झोन इथे आहे. भाव, आपल्याला पहिला ऑर्डर लागलेला आहे डिजिट 13 आहे का? द्या. हे इथे डिजिटचे स्कॅनर आहे, इथं स्कॅन करावं लागते.
तर भावा आपल्याला पहिला ऑर्डर लागला आहे 850 मीटरचा आणि आपल्याला किती पैसे भेटतील ते पाहू आपण. पहिला ऑर्डर आपल्याला ड्रॉप झोन डिजिट 13 लागलेला आहे आणि आपण हा ऑर्डर घेऊन चाललो आहे. आणि जसं आपण आता तुम्हाला व्हिडिओ खूप लंबी होतात माझी, तर त्यामुळे तुम्हाला नाही का शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला चांगल्या तरीकेने मी समजवणार आहे. आपण तिथं पिकअप केला ऑर्डर, आता तिथून ऑर्डर घेतला आहे, डिजिट आपल्याला ऑर्डर मिळाला आहे आणि आपण आता जाऊन राहिलो आहे रामाळा तलाव. तो रामाळा तलाव सुद्धा ही दाखवणार. तर भावा आपल्याला पहिला ऑर्डर आपल्याला जवळचाच लागला होता आणि आपल्याला त्याची मिळाली आहे फक्त 16 रुपये भेटले आहेत आपल्याला. आपल्याला आता दुसरा ऑर्डर घ्यावा लागणार, जावं लागणार तिथं, कारण की ड्रॉप झोन लागलेला आहे. तो भेटू स्टोरमध्ये. तो हेलो भाई, अभी आया हूँ मैं यहाँ पे और यहाँ पे मैंने स्कैन किया है. अभी देखते हैं दूसरा ऑर्डर कब लगता है. और ये अपना रियान भाई, सब बढ़िया. रियान. तर भावा आपल्याला सेकंड ऑर्डर लागलेला आहे, दुसरा ऑर्डर लागलेला आहे. दे रे भावा, विक्की भाऊ. तर भावा आपण जाऊन राहिलो आहे सेकंड ऑर्डर डिलिव्हर करायसाठी. हो, इथून ट्रक जे आहे ना, खूप मोठे मोठे ट्रक यार इथून चालत राहते गल्लीमध्ये. इथून बहुत सावधानी ना, बहुत पद्धतशीर गाडी चालवावी लागते. जेवढ्या लवकर आपण ऑर्डर डिलिव्हर केलं तेवढ्या लवकर आपला फायदा म्हणू शकतो आपण, कारण की आपल्याला लवकर यावं पण लागते रिटर्नमध्ये, तेव्हाच ऑर्डर भेटतात. ड्रॉप झोन भेटायची शक्यता असते. तर भाऊ आपण भेटू आता समोर कस्टमरच्या लोकेशनवर. थोडंसं व्ह्यू काढून घेतो मी इथला. खाली आहे. साया भी तेरा मैं न होने तुझको, ये तय कर लिया तेरे इश्क पे, तेरे वक्त पे बस हक है एक मेरा. मजाक नाही भाऊ यार, सकाळी सकाळी गाडी चालवायला एवढं जबरदस्त वाटते का नाही? मजाक नाही यार. काय थंड वातावरण आहे भाऊ, आणि काय सकाळचं मोसम आणि हलकी हलकी बारिश, म्हणजे थोडंफार मजा ही वेगळीच असते यार. तर भावा आपण आता कस्टमरच्या लोकेशनवर जे आहे ते आपण पोहोचलोच आहोत. कस्टमरच्या लोकेशनवर आपण आलोच आहे. कस्टमर उभाच आहे वाटते. ऑर्डर आहे भैया. Yes, sir. आता आपण सेकंड ऑर्डर करू. मिराज सिनेमा कधी गेला असेल तर कमेंट करा जो व्हिडिओमध्ये. तर भाऊ आपण आता भेटूया स्टोरमध्ये, कारण की आपला व्हिडिओ जे आहे खूप लंबा होत राहते. आपण त्याला शॉर्टकट तरीकेने आपलं ऑर्डर पिकअपही झालं, डिलिव्हरी बी झालं आहे. तसंच हर व्हिडिओमध्ये तुम्हाला, हर ऑर्डरमध्ये तुम्हाला दाखवणार कसं रीच करणार, कसं पिकअप करणार, कसं लोकेशन ट्रॅक करायचं आणि लोकेशननुसार तिथं जाऊन आपल्याला ऑर्डर डिलिव्हर करावं लागते. तर चला भेटू. उद्या येत आहे का? हो, उद्या येतो ना. रेकॉर्डिंग चालू आहे. हो. आपली काय काल अर्निंग किती झाली? काल 500 रुपये. 500 रुपये फक्त पार्ट टाइम पार्ट टाईममध्ये ना. किती वाजता?
5 घंट्यामध्ये 5 घंट्यात 500. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला. 7 वाजता आलो, हां हां 12 वाजता गेलो बरोबर 12. म्हणजे 7 ते 12मध्ये 500 रुपये 5 झाले. घंट्यात 500. 3 लाख 3 लाख तुटले. किती वाजता होतं? सकाळी 8 वाजता, सकाळी 8 वाजतापासून तर रात्री 6:30 7-8 वाजले. 3 लाख. 3 लाखमध्ये किती झाले असेल? 500-600. 700 भेटला. तुझे भाऊ? तुलसीदास भाऊ? मी आलो काल 7 वाजता आलो. हां 7 वाजतापासून 6 वाजेपर्यंत मारलं तर 3 लाख तुटले. 3 लाख तुटले 6 ते 7 मध्ये. आणि रेन सर्चचे पण मिळाले 150 रुपये. रेन असे सर्च मिळून 950 रुपये झाले. रेन सर्च 150 रुपये मिळून 950 रुपये झाले. मला पण म्हणजे पाणी आला तर म्हणजे थोडंसं रेन सर्च मिळते. काल रात्री पण पाणी आलं ना. 25 रुपये. रात्री आलं काल पाणी. 2 वेळा रेन साईज भेटला, 1 वेळा 20, 1 वेळा 15. 1 वेळा 20 नंतर 15. आम्हाला स्टार्टिंगपासून 25 चालू झालं तर 15 नॉन स्टॉप भेटले. काल होते का पोरं? हो काल होते काल पण तेवढे पण रात्री नव्हते. रात्री लगातार ड्रॉप घेऊन होते. काल रात्री. या ऑर्डर पेमेंटचा घेऊन दिवस जा, या ऑर्डर घेऊन असल्याच्या जा असं होतं. पेमेंटचा दिवस काल असल्याच्या मारले ना, तेवढे सैनं. मुलं राहत नाही. काल मी बी लवकरच गेलो होतो. 4 लाख मारून गेलो. भरपूर पोरांना 6 लाख तोडून गेले. काल पूर्णच लाख तोडून गेले. मी रात्री पाहत होतो. हे थांबलं नाही म्हणा बस. त्याला ड्रॉप ऑर्डर लागला आहे. ऑर्डर द्यायला सर जाऊन ये. नाही बंद राहते. चालू आत्ता केलो. ऑर्डर लागला. पाचवा ऑर्डर घेऊन चाललोय आपण रविवारी टॉलरी क्वार्टर. तर चल 200 रुपयाचा पेट्रोल टाकून द्यायला लागेल. 200 रुपयाची तर कमाई बी नाही झाली, पण 200 रुपये आपल्याला 100-150 नाही तर 200 रुपयाचं पेट्रोल तर लागतेच 12 वाजेपर्यंत. चल रे भाई नरियलवाला. हॅलो भाऊ, आपण लोकेशनवर आलो आहे. पाहू शकता की क्वार्टर नंबर तर कोणता आहे ते माहिती नाही, पण आपण लोकेशनवर आलो आहे. जवळपास पोचलोच आहोत आपण लोकेशनवर. हे क्वार्टर नंबर कंपनी ने बोल रहा है, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा ना. ये 15,000 का ये. Dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final. अगर फाटक पडून असेल तर नाही दाखवू शकत. आणि फाटक अरे यार ट्रेन येत नाही जात तिकडं. आता यार ह्या फाटकवर अर्धा 1 घंटा बसावं लागते, म्हणून त्या रस्त्याने नाही गेलं तेवढंच चांगलं. तर चला भेटू स्टोअरमध्ये. आपले झाले आहे आता 5 ऑर्डर. तर भावा मित्रांनो, पाहू शकता का तुम्ही, पुरे रेनकोट लावले आहे मित्रांनो. पाणी बहुत जोराचा लागलेला आहे. रेन सर्च चालू झाला आहे. 15 रुपये रेन सर्च. पुरे रायडर इथं रेनकोट लावत आहे. आणि काही लोक जे आहेत ते मित्र मंडळी सर्व गेलेले आहेत. आणि पाणी खूप जोराचा लागलेला आहे. सध्या मी ऑफलाईन आहो. तर भावा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासून पाहतच आलो 7 वाजतापासून की आपल्यासोबत आपण किती ऑर्डर करत आहोत, काय करत आहोत. तर भावा दुपारी बहुत पाणी होता, त्यामुळे की आपण दुपारचे ऑर्डर काही घेतले नाही. आणि दुपारी कसं ट्रॉफिकवाले खूप जास्त असतात, त्यामुळे काही आपण व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आता पण ट्रॉफिकवाले आहेत, पण आता आपल्याला नाईटचे थोडेसे व्हिडिओ क्लिप घ्यावं लागत होते. तर आपण हा ऑर्डरचं व्हिडिओ क्लिप घेऊन राहिला आहे. बघू शकता की ट्रॉफिक किती भयानक आहे. हे RTOची गाडी. RTOची गाडी हो आपल्याला पाहिली.
गाड्या पाहू शकता किती भयानक स्पीडमध्ये येऊन राहिल्या. चला भाऊ आता आपण जाऊ आपल्या ठिकाणावर. तर भावा पहा, याच्या आधी जो ऑर्डर जो होता तो माझा ऑर्डर होता सरकार नगर उत्तम नगर त्याच एरियामध्ये ऑर्डर होता माझा. तर तिथे गेलो होतो नवरंग अपार्टमेंटमध्ये. लक्षपूर्वक ते ऐका माझं आणि व्हिडिओला स्किप वगैरे करा नको. नवरंग अपार्टमेंटमध्ये गेलो होतो मी. पाणी येत होता आणि मी पूर्ण ओलं झालो होतो. माझं चप्पल वगैरे सर्व ओली झाली होती. आणि कस्टमरला मी कॉल करत होतो, बार बार कॉल केलं त्याला, तो काय कॉल उचलत नाही. तर दरवाजावर बसून होता तो अंदरमध्ये, पण तो कॉल उचलत नव्हता. त्याला वाटलं की कोणत्या कंपनीचा वगैरे फोन आला असेल म्हणून तो कॉल उचलत नव्हता. तर मी काय केलं की मी घंटी वाजवली. तर भाऊ जशी घंटी वाजवली तसं माझ्या हाताला पुरा करंट आला होता. करंट आला, पूर्ण हात माझा जो आहे तो सुन्न पडला होता. म्हणजे पाय ओले होते आणि करंट पूर्ण हाताला आला होता. आणि जसा आला तसं मी झटका मारला आणि हात माझा अलग झाला आणि काय म्हणते त्याला थोडंसं घाबरल्यावाने झालं होतं. आणि त्याच्या रिंग डोर जी होती, जी बेल होती, त्यालाच करंट होता भावा. त्यालासुद्धा माहीत होतं, त्याच्या घरच्यालासुद्धा माहीत होतं. आणि काय झालं माहीत आहे का, जेव्हा मी त्याच्यानंतर मी दरवाजा वाजवला आणि ते बाहेर निघाले. त्याची पत्नी बाहेर निघतानीच म्हणाली की हे बा जो मी ब्लिंकिटवाल्याचे कॉल येत आणि ते मी उचलत नाही म्हणून ते म्हणाले. आणि जेव्हा मी त्याला म्हटलं तर तो काय म्हणत होता की मला वाटलं की असंच कोणती कंपनीवाले त्रास देत असं, म्हणून मी कॉल काही उचलला नाही. तर भावा असं होतात. तर पावसाचे दिवस आहेत, थोडं सांभाळून. माझ्यासोबत ही घटना आज घडली आहे, तर होऊ शकते तुमच्यासोबत पण नाही घडावं अशा घटना वगैरे. नवरंग अपार्टमेंट आणि F4मध्ये लक्षात ठेवा. अपार्टमेंट सरकार नगर उत्तम नगरमध्ये ह्याच एरियामध्ये येते. म्हणजे आदर्श पेट्रोल पंपातून तिथं गेलं का तिकडल्या एरियामध्ये तुम्ही थोडं सांभाळून. तर भया सकाळपासून खूप सारे ऑर्डर आपण मारले. खूप वेळसुद्धा झालेला आहे. पाहू आता. जागोजागी ट्रॉफिकवाले आहे. तर या रूटला ट्रॉफिकवाले राहणार नाही, त्यामुळे या रूटचा थोडासा व्हिडिओ क्लिप आपण शूट करून घेऊ. आणि बघा किती काही दिसून नाही राहिला. पूर्ण अंधार झाला आहे. कंटिन्यू पाणी आणि ड्रॉप झोन पण भरपूर ड्रॉप झोन होता आज. पण मी ओला चिंब झालो होतो आणि माझा कॅमेरा पण ओला होत होता आणि माझं आता लावलं. चल हे ऑर्डर देऊन आला राममध्ये. बघू शकता की 15 ते 30 रुपये एक्स्ट्रा पर ट्रिप इथं रेंज सर्च आहे. आणि आपली अर्निंग किती झाली काय झाली ते तुम्हाला दाखवतो. 902 रुपये आपली अर्निंग झाली आहे. आपले 3 लॉक तुटले आहे. रेंज सर्च आणि ट्रिप वगैरे पकडून आपल्याला हे सर्व मिळालेलं आहे. आणि 58 म्हणजे 58 किलोमीटर 116 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. आणि आपल्याला 11 घंटे म्हणजे 12 ते 12.5 घंटे आपण काम केलेलं आहे. कारण की आपण सकाळी आलो होतो आणि दीड 2 तास मी रेस्टच केला, त्यामुळे टायमिंग तेवढा झाला आहे. आणि तुम्हाला इथं दाखवतो की आपला 77 रुपये आपल्याला लागून राहिले 4था लॉक तोडासाठी. तर आपण लॉक न तोडता आपण आता जाणार आहोत तिथं घरी. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बस एवढंच म्हणतो, बस लाईक.
रिसर्च आत्ता मी होते राहिला. आज घरी कामं नसते तर आपण केलोच. इथली लायटिंग जी आहे ते थोडीशी कमी केलेली आहे, नाही तर लायटिंग होती ती इतकं जबरदस्त वाटे का नाही, बहुत जबरदस्त. आता लायटिंग कमी केल्यानं त्याच्यामुळे तेवढं चांगलं तर वाटत आहे, पण थोडीशी लायटिंग अजून वाढवायला पाहिजे होती. पाहू शकता किती जबरदस्त. चला मित्रांनो, आता आपण इथे एंड करून टाकू व्हिडिओला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.